फ्रेंड्स, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी 60% मृत्यू असतात ते फक्त रुग्णाला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये न आणल्यामुळे रक्तस्राव होऊन झालेले असतात. तर याला कारणीभूत कोण असतं? तर आसपासचे लोक जे अपघात पाहून सुद्धा काहीच करत नाहीत, त्याच्यामुळे हे घडतं. तर आपण त्या लोकांसाठी आपण जागृतीपर व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर आपण ज्यावेळेस असे अपघात बघतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये येतं की आपण जर याच्यामध्ये काय इंटरफेअर केलं तर पोलिसांच्या कारवाईमध्ये आपल्याला ओढलं जाऊ शकतं. तर असं बिलकुल नसतं. अशी ज्यावेळेस काही एखादी घटना घडते त्यावेळेस आपण एक सजग नागरिक म्हणून त्या अपघाताच्या गाडीमधून किंवा काही असेल त्याच्यातून त्या रुग्णाला सुरक्षित ठिकाणी हलवणं खूप महत्वाचं असतं. त्या रुग्णाला सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतर एमर्जन्सी ॲम्ब्युलन्ससाठी फोन करावा, जे 108 नंबर आहे, आणि तुमचं लोकेशन द्यावं जेणेकरून ॲम्ब्युलन्स लवकर येईल आणि त्या रुग्णाला लवकरात लवकर घेऊन जाईल हॉस्पिटलमध्ये. दुसरी गोष्ट काय करायची, तर रुग्णाचा श्वास चालू आहे का हे पाहायचं. जर श्वास चालू नसेल तर आपले जे फिंगर आहेत ते क्रॉस करून त्याच्या छातीबरोबर छातीच्या मध्यभागी ठेवून 30 वेळा जोरात प्रेस करायचे आहेत आणि 2 वेळा त्याला तोंडाने श्वास द्यायचा आहे. याने काय होतं, तर जर रक्तस्राव कमी झाल्यामुळे जर हृदय बंद पडत असेल तर त्या ठिकाणी CPR मुळे हृदय पुन्हा चालू होऊ शकतं. तसेच ज्या ठिकाणी जखम झाली असेल आणि रक्तस्राव होत असेल त्या ठिकाणी एखादं कापड किंवा रुमाल किंवा काय असेल भेटेल ते त्या ठिकाणी प्रेस करून ठेवायचंय, जेणेकरून कंप्रेस बँडेजमुळे रक्तस्रावाचं प्रमाण कमी होतं. तसेच जर एखादा अवयव जर तुटून पडला असेल तर तो अवयव प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवायचा. बर्फ असेल तर खूप चांगलं, बर्फ नसेल तरी पण काही अडचण नाही आणि तो त्वरित ॲम्ब्युलन्स बरोबर रुग्णाबरोबर पाठवून द्यायचा हॉस्पिटलमध्ये. तर असे जे काही नियम आहेत ते आपण जर स्वतःहून आचरण केले तर नक्कीच अशा वेळी रुग्णांचा प्राण वाचू शकतो. थँक्यू.